हं. आपण अनेकदा आजूबाजूला बघतो ना, की एखाद्या डेअरी व्यवसायात किंवा पशुपालनात लोक करोडो रुपयांची गुंतवणूक करतात. म्हणजे एकदम हायटेक तंत्रज्ञान, परदेशातून आणलेली ती महागडी मशीन्स आणि अगदी झगमगीत गोठे असतात. हो, सुरुवातीला तर अगदी सगळं भारी वाटतं. अगदी बरोबर. पण पण गंमत बघा, एवढं सगळं करूनही 5 वर्षात तो व्यवसाय, तो पूर्ण प्रकल्प अक्षरशः बंद पडतो. आणि तिथेच दुसरीकडे एखाद्या साध्या मातीच्या किंवा पत्र्याच्या शेडमधला गोठा पिढ्यानपिढ्या अत्यंत उत्तमरित्या चालत असतो. असं का होत असेल? हां, खूपच रंजक प्रश्न आहे. हो ना. आणि याच प्रश्नाच्या मुळाशी जाणारी आपली आजची ही सखोल चर्चा असणार आहे. आपण आज डॉक्टर रोहित धुमाळ यांच्या पशुपालक ते उद्योजक या पुस्तकातील 3ऱ्या प्रकरणाचा एक डीप डाईव्ह घेणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे मालक नाही, पालक बना. अगदी समर्पक नाव आहे ते. हो. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की करोडो रुपयांचे गोठे का कोसळतात आणि साध्या शेडमधले व्यवसाय का टिकतात. इथे एक मोठा विरोधाभास आहे. म्हणजे जनावरांना फक्त मशीन समजून वागवणं खूप महाग पडतं, पण त्यांच्याप्रती संवेदना दाखवली तर ती माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत करते. खरं तर हा जो आपण विरोधाभास पाहतो ना, तो भांडवलाचा किंवा तंत्रज्ञानाचा अजिबात नाहीये. तो संपूर्णपणे मानसिकतेचा फरक आहे. मानसिकतेचा म्हणजे कसं? म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या गोठ्याकडे बघतो, तेव्हा तिथला जो मुख्य व्यक्ती आहे, तो स्वतःला काय समजतो यावर त्या व्यवसायाचं भविष्य ठरतं. तो स्वतःला मालक समजतो की पालक समजतो, हा तो कळीचा मुद्दा आहे. अच्छा, म्हणजे ओनर विरुद्ध स्टुवर्ड. अगदी बरोबर. निसर्गाने मानवाला इतर प्राण्यांवर कोणताही मालकी हक्क दिलेलाच नाहीये. निसर्गाने आपल्याला एक जबाबदारी दिली आहे. यालाच आपण स्टुअर्डशिप किंवा पालकत्व म्हणतो. तेव्हा तो फक्त आजच्या नफ्यामागे धावत नाही, तो एक शाश्वत संपत्ती निर्माण करतो. म्हणजे ही दोन पूर्णपणे वेगळी मॉडेल्स आहेत. तर पुस्तकात या दोन दृष्टिकोनांची खूप छान तुलना केली आहे. एक आहे पळवणूक मानसिकता म्हणजे मायनिंग अप्रोच आणि दुसरी सेवा मानसिकता म्हणजे गार्डनिंग अप्रोच. आपण आधी या मायनिंग अप्रोच बद्दल बोलूया का? हे अगदी खाणीतून कोळसा उपसल्यासारखं वाटतंय. हो, तसंच आहे ते. खाणकामाच्या मानसिकतेतून विचार करणाऱ्याला समोरचा तो सजीव प्राणी दिसतच नाही. त्याला फक्त एक दूध देणारं मशीन दिसतं. बापरे. खाणीतून आपण जास्तीत जास्त खनिज कसं काढायचं एवढाच विचार करतो ना, तसंच काही लोक जनावरांकडून जास्तीत जास्त दूध काढण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात. म्हणजे नफ्याच्या हव्यासापोटी जास्तीत जास्त दुधासाठी वारंवार ऑक्सिटोसिनची इंजेक्शन्स देणं असेल. अरे रे. जागेची बचत करायची म्हणून जनावरांना दाटीवाटीने एकच ठिकाणी कोंबून ठेवणे असेल. त्यांना धडमोकळं श्वासही घेता येत नाही. आणि सर्वात भयंकर म्हणजे जनावर आजारी असतानाही त्याला विश्रांती न देता त्याचं दूध काढत राहणं. हे ऐकायलाच खूप भयानक वाटतंय. हे म्हणजे अगदी ती लहानपणीची गोष्ट ना, सोन्याची अंडी देणारी कोंबडी. हो, अगदी तसाच. आज जास्त अंडी हवीत म्हणून कोंबडीलाच मारून टाकायचं. पण मला सांगा, या अशा क्रूर मानसिकतेमुळे अर्थशास्त्राच्या दृष्टीने नक्की काय फटका बसतो? कारण वरवर पाहता त्या माणसाला आज जास्त दूध मिळतंय ना, मग उद्या काय होतं? अर्थशास्त्राच्या दृष्टीने हा सर्वात मोठा आत्मघात आहे. या प्रक्रियेला अर्ली बर्नआउट म्हणतात. म्हणजे वेळेआधीच शरीराची झीज होणं. अच्छा. सततचा तो ताण, मारहाण आणि शोषण यामुळे जनावरे वयाच्या आधीच म्हातारी होतात. गायीचं शरीर निसर्गाने खूप मजबूत बनवलेलं असतं, पण या ताणतणावात तिची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कोसळते. म्हणजे ती आजारी पडते सतत. हो. निसर्गतः जी गाय 10 ते 12 वेत अगदी सहज दूध देऊ शकते, ती अशा क्रूर वातावरणात 3 ते 4 वेतांतच पूर्णपणे निकामी होते. बापरे. म्हणजे जी गाय 10-12 वर्ष टिकली असती, ती 3-4 वर्षातच बाद. पण याचा नफ्याला कसा फटका बसतो? इथेच त्या तथागतित मालकाचे गणित चुकतं. बघा, समजा एका चांगल्या गायीची किंमत 1 लाख रुपये आहे. जर ती 10 वर्ष टिकली तर तो खर्च 10 वर्षात विभागला जातो. बरोबर. पण जर ती 3 वर्षातच बाद झाली तर दर 3ऱ्या-4थ्या वर्षी जुनी गाय विकून पुन्हा 1 लाख रुपये खर्चून नवीन गाय आणावी लागते. याला रिप्लेसमेंट कॉस्ट म्हणतात. म्हणजे तोच खर्च परत. अगदी. या रिप्लेसमेंट कॉस्टमध्येच दुधातून मिळालेला सगळा नफा वाहून जातो. शेवटी हाती काहीच उरत नाही, फक्त कर्ज उरतं. म्हणजे वरवर दिसणारा नफा हा प्रत्यक्षात खूप मोठा तोटा आहे तर. आणि याच्या अगदी उलट काम करणारा तो दुसरा दृष्टिकोन, बागकामाचा किंवा गार्डनिंगचा, तो कसा काम करतो? कारण एक चांगला माळी नक्कीच झाडाच्या फांद्या ओरबाडत नाही. नाही, तो कधीच तसं करत नाही. तो माळी झाडाच्या मुळाशी उत्तम माती घालतो, वेळेवर पाणी देतो, खत घालतो.
फळे देणं हे झाडाचं काम आहे, ते स्वतः करतं. बरोबर. याच संकल्पनेला आपण स्टीवर्डशिप मॉडेल म्हणतो. इथे पशुपालक हा खऱ्या अर्थाने पालक असतो. तो जनावराच्या गरजा समजून घेतो. त्याचं मुख्य काम गायीला आनंदी आणि तणावमुक्त ठेवणं हे असतं. म्हणजे थोड्यात तो जनावरांची निस्वार्थ सेवा करतो आणि जनावरे त्याचं आर्थिक गणित सांभाळतात. हो, आणि जेव्हा जनावराची अशी सेवा होते ना, तेव्हा ती तणावमुक्त राहतात, दीर्घकाळ जगतात. ती 10 ते 12 वेतांपर्यंत भरघोस दूध देतात. आजारी न पडल्याने उपचारांचा खर्च वाचतो आणि ती रिप्लेसमेंट कॉस्ट पण द्यावी लागत नाही. हा, तो नफ्याचा विरोधाभास आहे तर. हो, स्वतःला विसरून जेव्हा प्राण्यांची सेवा केली जाते, तेव्हा ते प्राणी भरघोस उत्पादनातून आयुष्यभर त्या मालकाच्या बँक बॅलन्सची सेवा करतात. विचारेल की गोठ्यात गायींसाठी रबरी मॅट्स, फॉगर्स, मोठे पंखे लावणं हा वायफळ खर्च नाहीये का? म्हणजे ही तर लक्झरी वाटतेय. हा खूप लोकांचा गैरसमज आहे. हा वरवर पाहता चैनीचा खर्च वाटू शकतो, पण यामागे एक अत्यंत ठोस असं जीवशास्त्र दडलंय. आपण प्राण्यांच्या शरीरातील ताणतणावाचे जीवशास्त्र समजून घेतलं पाहिजे. ताणतणावाचे जीवशास्त्र म्हणजे स्ट्रेस बायोलॉजी. हो, जेव्हा कोणत्याही प्राण्याला, मग तो असह्य उकाडा असो, बसायला कडक जमीन असो किंवा भूक असो, असा काहीही त्रास होतो, तेव्हा त्याच्या शरीरात एक अलार्म वाजतो. या अलार्ममुळे मेंदूतून कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन रक्तात सोडलं जातं. आणि या कॉर्टिसॉलचा दुधाशी काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. रक्तातील कॉर्टिसॉल वाढलं की शरीरात 3 गंभीर गोष्टी होतात. पहिली, दुधाचं उत्पादन लगेच घटतं, कारण शरीर आपली ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतं. बापरे, लगेच? हो, तात्काळ. दुसरी गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कोसळते, जनावर आजारी पडतं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्राण्याची प्रजनन संस्था किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तात्पुरती बंद पडते. म्हणजे गाय वेळेवर गाभण राहत नाही. अगदी बरोबर. संकटाच्या काळात शरीर प्रजननापेक्षा जीव वाचवण्याला महत्त्व देतं. त्यामुळे गाय गाभण न राहिल्यामुळे 2 वेतातील अंतर वाढतं आणि प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होतं. म्हणजे जनावराचं शरीर ही एक प्रकारची ऊर्जा बँक आहे. तिला अन्नातून मिळणारी ऊर्जा ती कुठे वापरते यावर सगळं ठरतंय. बरोबर ओळखलात. जनावराचं शरीर ऊर्जा फक्त 2च गोष्टींसाठी वापरतं. एक, जगण्यासाठी म्हणजे सर्व्हायव्हल, आणि दुसरं उत्पादनासाठी म्हणजे प्रोडक्शन. हां. जर जनावराला आराम नसेल, उन्हाचे चटके बसत असतील, तर तिची 100% ऊर्जा फक्त स्वतःला वाचवण्यासाठी खर्च होते. दूध तयार करायला शरीराकडे ऊर्जाच उरत नाही. हे एका उदाहरणावरून बघूया का? समजा 2 शेतकरी आहेत. शेतकरी अ खूप कंजूस आहे. तो म्हणतो गाईला पंख्याची काय गरज? त्याच्या गोठ्यात कडक सिमेंटची जमीन आहे. गाय तिथे बसण्याचा कंटाळा करते आणि तासनतास उभी राहते. मग विज्ञान असं सांगतं की गाय जेवढा वेळ उभी राहते, तेवढा वेळ ती फक्त स्वतःचं वजन पेलण्यासाठी ऊर्जा जाळत असते. पण जेव्हा गाय आरामात खाली बसते ना, तेव्हा तिच्या कासेला म्हणजे अडरला होणारा रक्तपुरवठा तब्बल 30% वाढतो. आणि हे विसरून चालणार नाही की दूध रक्तापासूनच बनतं. अरे वा, हे मला माहितीच नव्हतं. कासेतून 500 लिटर रक्त फिरल्यानंतर साधारण 1 लिटर दूध तयार होतं. त्यामुळे गाय जेवढा वेळ खाली बसते, तेवढं तिचं दूध नैसर्गिकरित्या वाढतं. सतत उभी राहिलेली गाय म्हणजे तोट्याचं इंजिन. तिचं दूध 20% सहज घटतं. आणि दुसरीकडे समजा शेतकरी ब आहे, जो एक चांगला पालक आहे. त्याने गोठ्यात फॉगर्स, पंखे आणि रबरी मॅट्स सावल्यात. तिथे गाय आरामात 12-14 तास बसून रवंथ करतीये. तिथे त्या गायीचं कॉर्टिसॉल एकदम कमी असतं. शरीर रिलॅक्स असतं. तिने खाल्लेल्या अन्नाचं पूर्ण रूपांतर दुधात होतं. म्हणूनच एक सुवर्ण नियम लक्षात ठेवा, जनावरांच्या कम्फर्टवर केलेला 1 रुपयाचा खर्च व्यवसायात 3 रुपयांचा परतावा देतो. बापरे, 1 रुपयाला 3 रुपये? हो, त्यामुळे फॅन्स किंवा मॅट्स ही चैन नसून ती व्यवसायाची गरज आहे. म्हणजे खरा नफा एसी लावून बसलेल्या ऑफिसमध्ये नाही, तर गोठ्यात गायीच्या खाली टाकलेल्या मॅटवर दडलेला आहे. अगदी खरंय. बरं, हे सगळं भौतिक सुविधांबद्दल झालं. पण जर आपण भावनिक पातळीवर विचार केला, तर जेव्हा एखादा शेतकरी बाजारातून गाय आणून दावणीला बांधतो, तेव्हा तो तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतो ना? तिथे एक नैतिक जबाबदारी येते. ही खूप सूक्ष्म पण महत्वाची जाणीव आहे. जेव्हा जनावराला दावणीला बांधलं जातं, तेव्हा मानवात आणि त्या प्राण्यात एक मूक करार किंवा सायलेंट कॉन्ट्रॅक्ट होतो. सायलेंट कॉन्ट्रॅक्ट? हो, जंगलात असताना ती गाय स्वतः सावली शोधू शकते, पाणी पिऊ शकते, पण दावणीला बांधल्यावर ती प्रत्येक गोष्टीसाठी मालकावर अवलंबून असते.
ती स्वतःचं स्वातंत्र्य मानवाच्या स्वाधीन करते. हे खूपच भावस्पर्शी आहे. म्हणजे मी माझं स्वातंत्र्य तुला देते, आता तू माझी काळजी घे, मी तुला समृद्धी देईन. असा तो करार असतो. आणि एक पालक म्हणून हा करार पाळणं ही आपली जबाबदारी आहे. याच करारासोबत गोठ्यात एक मानवी साखळी म्हणजे ह्युमन चेन काम करत असते. ती कशी? गोठ्याचा एक नियम आहे. ज्या गोठ्यात मालक मजुरांवर सतत ओरडतो, तिथे ते मजूर आपला सगळा राग जनावरांवर काढतात. अरे देवा. हे तर अगदी माणसांच्या ऑफिसमधल्या टॉक्सिक कल्चरसारखं आहे. हो. साहेबांचा राग मॅनेजरवर, मॅनेजरचा कर्मचाऱ्यावर. पण इथे तो राग मुक्या जनावरांवर निघतो आणि शेवटी तो ताण दुधात उतरतो. बरोबर. जनावरे माणसांपेक्षा खूप जास्त संवेदनशील असतात. ती स्पर्शातून आणि आवाजातून व्हायब्रेशन्स ओळखतात. जर मजूर आनंदी नसेल तर तो रागाने जनावराला हाताळेल, पण जर तो आनंदी असेल तर प्रेमाने स्पर्श करेल, ज्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते. म्हणजे मजुरांना चांगलं वागवणं हा थेट नफ्याचा भाग आहे. आणि आजकाल ग्राहकही जागरूक झालेत. त्यांना एथिकल फार्मिंग हवं असतं ना. हो. आजच्या ग्राहकाला क्रूरता नसलेलं हॅपी काऊ मिल्क हवंय आणि ते अशा दुधासाठी प्रीमियम भाव द्यायला तयार आहेत. नैतिकता हे आता एक प्रबळ अर्थकारण बनलंय. हे सगळं तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र खूप तर्कशुद्ध वाटतंय. पण प्रत्यक्ष रोजच्या व्यवहारात पहाटे उठून काम करताना हे कसं अंमलात आणायचं? एक चांगला पालक बनण्यासाठी कोणत्या सवयी असाव्यात? काही अत्यंत सोप्या सवयी आहेत. पहिली सवय, आधी तिचे मग तुमचे. म्हणजे आधी गाईचं जेवण. हो. सकाळी स्वतःचा चहा घेण्याआधी दावणीला बांधलेल्या जनावराचं पोट भरलंय का हे पाहणं. यामुळे माणूस जनावराशी भावनिक पातळीवर जोडला जातो. क्या बात आहे. आणि डिजिटल युगातल्या अडथळ्यांचं काय? त्यासाठी दुसरी सवय, तिसरा डोळा जागृत करणे. याचा साधा अर्थ, गोठ्यात जाताना मोबाईल खिशात आणि सायलेंट ठेवणं. लोक शरीरानं गोठ्यात असतात पण मनानं व्हॉट्सॲपवर असतात. हो ना. गोठ्यात मोबाईल वापरणं म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून गाडी चालवण्यासारखंच आहे. कारण जनावर आजारी पडण्याआधी काही संकेत देत असतं ना. अगदी. ते शांत रवंत करतायत का, कान आनंदानं हलत आहेत की तानानं खाली पडलेत, डोळ्यात चमक आहे का, ही एक ताण ओळखण्याची मॅनेजर चेकलिस्टच आहे. मोबाईलमध्ये बघणाऱ्याला हे कसं दिसणार? खरंच आहे. आणि तिसरी सवय? तिसरी सवय, वेदनेची त्वरित दखल. उद्या बघू हा या व्यवसायातला सर्वात धोकादायक शब्द आहे. गाय लंगडत असेल तर आज आणि आत्ताच उपचार झाले पाहिजेत. हो. आणि या सगळ्यात आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, ते म्हणजे पाणी. आपण महागड्या खाद्यावर लक्ष देतो पण पाण्याकडे दुर्लक्ष करतो. हा विज्ञानाचा अटल नियम आहे. पाणी कमी तर दूध कमी. दूध 87% पाण्याने बनतं. कितीही महागडं खाद्य दिलं पण 24 तास स्वच्छ पाणी नसेल तर ते खाद्य पचणारच नाही. बापरे, 87% पाणी. हो. उन्हाळ्यात तर एका गाईला 100 लिटरपेक्षा जास्त पाणी लागतं. केवळ ताजे पाणी देऊन दुधात 10-15% वाढ होऊ शकते. हे छोटे बदल समृद्धी आणतात. आपण आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्यानंतर आपण यशस्वी झालो आहोत हे कसं ठरवायचं? फक्त बँकेचा बॅलन्स म्हणजे संपत्ती का? अजिबात नाही. खऱ्या श्रीमंत पशुपालकाची 3 लक्षणे असतात. पहिलं, निरोगी कळप. सकाळी गोठ्यात गेल्यावर आनंदी जनावरांनी अंबरणं हेच खरं बॅलन्स शीट. आणि दुसरं म्हणजे अनुवांशिक वारसा, नाही का? हो, जेनेटिक प्रोग्रेस. बाजारातून आणलेली गाय फक्त भांडवल असते, पण गोठ्यात जन्मलेली आणि आईपेक्षा जास्त दूध देणारी तिची कालवड ही खरी संपत्ती. क्या बात आहे. आणि तिसरं लक्षण? तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, आत्मिक समाधान. रात्री उशिरा डोकं लावल्यावर लागणारी शांत झोप. अगदी बरोबर. यावरून स्पष्ट होतं की जे लोक फक्त नफ्याच्या मागे धावतात, नफा त्यांच्यापासून दूर पळतो. पण जे गुणवत्तेचा आणि निस्वार्थ सेवेचा पाठलाग करतात, नफा त्यांच्या मागे आपोआप येतो. हो. जिथे प्रामाणिक सेवा असते तिथेच लक्ष्मी स्थिरावते. या पूर्ण चर्चेतून एक वेगळाच विचार मनात येतोय. जर मुकी जनावरे माणसाचा ताण, संवेदना इतक्या अचूकपणे ओळखतात आणि दुधातून प्रतिक्रिया देतात, तर हा पालकत्वाचा विचार आपण फक्त गोठ्यापुरता का मर्यादित ठेवावा? खूपच खोल विचार आहे हा. विचार करा, कॉर्पोरेट जगात, ऑफिसमध्ये किंवा आपल्या कुटुंबातही एकमेकांवर मालक म्हणून हक्क गाजवण्यापेक्षा जर आपण पालक बनलो, इतरांना वाढीसाठी पोषक वातावरण दिलं, तर तिथेही अशीच समृद्धी आणि समाधान मिळेल, नाही का? नक्कीच मिळेल.
करोडो रुपयांचे गोठे का पडतात आणि साधी शेड का टिकते याचं उत्तर त्या शेडच्या पत्र्यात नाही, तर तिथे काम करणाऱ्या माणसाच्या मानसिकतेत आहे. याच एका सकारात्मक आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.